शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी पीक विमा, कर्जमाफी, नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। महत्त्वाची बातमी, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता रखडणार। हप्त्याच्या लाभासाठी ई-केवायसी करण्याचे आव्हान। जे शेतकरी आता ई-केवायसी करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार असल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे। नेमका हप्ता कधी जमा होणार, पुढे बघूया। केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधामध्ये शेतकऱ्यांचा पुन्हा यल्लागार। हमीभाव कर्जमुक्ती बियाणे विधेयकाविरोधामध्ये फेब्रुवारीपासून देशव्यापी आंदोलन यात्रा। शेतकरी नेते डल्लेवाल यांची घोषणा असून आता शेतकऱ्यांचा पुन्हा यल्लागार। पीक भरघोस पण भाव कमी, शेतीच्या सकल मूल्यवर्धनामध्ये घटीचा अंदाज। शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरती संकट। मान्सून हंगाम चांगला पाऊस झाल्यामुळे खरीप आणि रब्बीतून भरघोस पीक उत्पादनाचा अंदाज असला तरी शेतीमालाला सध्या कमी दर मिळत असल्यामुळे आता शेतकरी अडचणीमध्ये सापडले आहेत। बांगलादेशकडून कांद्याच्या आयातीवरती पुन्हा निर्बंध। आयात परवाना प्रक्रियेला स्थगिती। स्थानिक कांद्यासाठी निर्णय। बांगलादेश सरकारने स्थानिक शेतकऱ्यांचे आर्थिक संरक्षण करण्यासाठी कांदा आयातीवरती निर्बंध लादले आहेत। पुरवठा सुरू असला तरी आता नवीन परवाने मिळणार नसल्याचे जाहीर झाले। कर्जमाफी न झाल्यास 1 जुलैला एकही रेल्वे चाक फिरू देणार नाही। बच्चू कडू यांचा राज्य सरकारला इशारा। राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून 2026 पर्यंत होणार का, हे पाहण्यासारखे। अतिवृष्टीमुळे संत्रा पिकांचे मोठे नुकसान। शासनाकडून 12 कोटींची मदत जाहीर। वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना। वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून संत्रा बागायतदारांना आता मोठा दिलासा मिळणार। घरकुलांसाठी मोफत वाळू देण्याचे धोरण कागदावरतीच। रत्नागिरी जिल्ह्यातील 18,000 घरकुलांना बसला मोठा फटका। संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची भेट। राजकीय वर्तुळामध्ये चर्चेंना उधाण। सध्या जर बघायला गेलं तर संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली असून चर्चेला उधाण। महत्त्वाची बातमी, नकाशावरील पाणंद रस्ते आता 7-12 उतार्यावरती। भूमी अभिलेख विभागाची राज्यभरामध्ये मोहीम पुढील महिन्यापासून अंमलबजावणी होणार असून शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार। प्रथमच दर तेजीमध्ये पण शेतकऱ्यांकडेच सोयाबीन संपले। दर पोहोचले 4,900 रुपयांवरती। शेतकऱ्यांची वेदना मात्र कायम। सध्या जर बघायला गेलं तर राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा होत असल्याचं बघायला मिळत आहे। ना खान ना बाण, फक्त राखणार भगव्याची शान। मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार। हिंदुत्व हेच आमचे सिम कार्ड असल्याचा दावा। निवडणुकानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सूचक विधान। राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। इतिहासात पहिल्यांदा 26 वर्षांनंतर केंद्रीय अर्थसंकल्प रविवारी सादर होणार। केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होणार, हे देखील पाहण्यासारखे। सोयाबीन विक्री नोंदणीला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ। शेतकऱ्यांच्या सोयाबीन ऑनलाईन नोंदणीसाठी खरेदी विक्री संघाकडून 31 डिसेंबर शेवटची तारीख होती, परंतु आता यासाठी मुदतवाढ देण्यामध्ये आली आहे। थकबाकीदारांसह नियमित कर्जदारांच्या माहितीचे संकलन सुरू। सहकार खात्याचे बँकांना आदेश। सध्या बँक पातळीवरती होणार संकलन। सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी देखील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता राज्य सरकारने कर्जमाफीच्या दिशेने पावले उचलली आहे। कोठेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये सापडू नका। अजित पवारांच्या पक्षांच्या उमेदवारांना खबरदारीचा सल्ला। केंद्र सरकारने कीटकनाशक व्यवस्थापन विधेयकाचा मसुदा जारी केला। सूचना देखील मागवण्यामध्ये आल्या। शक्तीपीठ मार्गाचा नवा प्लॅन तयार। शक्तीपीठ महामार्ग कमीत कमी बागायती शेतीमधून जाणार। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। 7,000 शेतकरी नैसर्गिक शेती फुलवणार। सरकार अनुदान देणार। सोलापूर जिल्ह्यामध्ये 54 क्लस्टर निवडले। लाडक्या बहिणींची मकर संक्रांत होणार गोड। राज्य सरकारचा मोठा निर्णय। बँकेच्या खात्यावरती जमा होणार 2 हप्त्यांचे 3,000 रुपये। सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण। सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। बीड जिल्ह्यातील अपडेट। ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था आता बदलणार। 1 एप्रिलपासून देशामध्ये लागू होणार जी-रामजी योजना। राज्यात हडक होणारी थंडी। हवामान खात्याकडून अलर्ट जारी। मराठवाड्यामध्ये कोरडे पण थंड वातावरण राहणार। नव्या वर्षामध्ये पुन्हा एकदा राज्यभर थंडीची लाट येण्याचे संकेत देण्यामध्ये आले असून गारठा अधिक वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। नागरिकांना सतर्कतेचा इशारा।
शेतकऱ्यांना लुटणाऱ्या कापूस व्यापाऱ्यांवरती आयकर विभागाची संक्रांत. संभाजीनगरमध्ये धाड सत्र सुरू. TDS तरतूदचे पालन न केल्याचा ठपका. महाराष्ट्र भारत कापूस व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावरती लूट केली असून हेच व्यापारी TDS मध्ये आयकर विभागाला देखील चुना लावत असल्याचे उघड आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केला नाही म्हणून व्यापार करार रखडला. अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांचा दावा भारताने फेटाळला. आम्ही भाऊ एकत्र आलोय, अनेकांच्या पोटामध्ये गोळा उठलाय. पहिल्याच संयुक्त प्रचार सभेमध्ये ठाकरे बंधू नाशिकमध्ये गरजले. नैसर्गिक अनुदान घोटाळ्यामध्ये फक्त तलाठीच आरोपी का? इतर सूत्रधार कोण? आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासावरती प्रश्नचिन्ह. जालना जिल्ह्याचे अपडेट असून अनुदान घोटाळ्यामध्ये फक्त तलाठीच आरोपी का, असा प्रश्न उपस्थित. पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. खरीप हंगाम 2025 या पीक विम्याच्या वाटपाबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून या प्रक्रियेला आता गती देण्यामध्ये आली असून राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार याच जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून केलेल्या घोषणेप्रमाणे हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा डायरेक्ट शेतकऱ्यांच्या थेट बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. नुकसान भरपाईच्या नंतर आता पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची महत्त्वाची माहिती. मुंबईमध्ये जन्मलात म्हणून तुम्हाला हार फुले घालायची का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना टोला. विकास कामांवरती बोलण्याचे केले मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना आव्हान. एकाच रात्री 25 शेतकऱ्यांच्या मोटरींचे केबल चोरीला. हिमायतनगर येथील अपडेट असून शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. युरियाच्या टंचाईमुळे शेतकरी वैतागले. पिकांची वाढ खुंटली. खतांच्या लिंकिंग पद्धतीमुळे दुहेरी संकट. सध्या जर बघायला गेलं तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी आता शेतकऱ्यांना युरिया खताची टंचाई या ठिकाणी भासत असल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये सापडले आहे. आयात शुल्कामुळे कापसाच्या दरामध्ये 300 ते 500 रुपयांची वाढ. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. दरामध्ये सुधारणा होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून मकर संक्रांतीनंतर कापसाला काय दर मिळतील हे देखील पाहण्यासारखे आहे. मनरेगाच्या कामामध्ये 300 कोटींचा भ्रष्टाचार. ग्रामीण विकास खात्याच्या सर्व्हेतील माहिती. मनरेगाच्या कामामध्ये 300 कोटींचा भ्रष्टाचार उघड. शेतकऱ्यांना फार्मर आयडी आता अनिवार्य. भविष्यामध्ये कृषी योजनांच्या लाभापासून राहणार वंचित. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी eKYC करणे अत्यंत आवश्यक आहे. सोबतच बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी eKYC केले नसेल तर अशांनी eKYC करा आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तात्काळ लिंक करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. राज्यामध्ये रब्बी पीक पेरा 634 लाख हेक्टरवरती गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 16,40,000 हेक्टरने वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यंदाच्या रब्बी हंगामामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये अधिक क्षेत्र पिकांनी व्यापलेले आहे. सध्या जर बघायला गेलं तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 16,40,000 हेक्टरने वाढ झाली. दुसऱ्याच्या ताब्यामध्ये गेलेली जमीन परत मिळवणे शक्य. कायदेशीर मार्ग. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दुसऱ्याच्या ताब्यामध्ये गेलेली जमीन आता शेतकऱ्यांना परत मिळवता येणार आहे. काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आता जमीन पुन्हा आपल्या ताब्यामध्ये मिळू शकणार असल्यामुळे याचा राज्यातील अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार. महत्त्वाची बातमी. जनगणना 2027चा पहिला टप्पा 1 एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान. भारताची जनगणना प्रणाली ऐतिहासिक परिवर्तनाच्या दिशेने सज्ज झाली आहे. आष्टीमध्ये खाकीचा दरारा. हप्तेखोरीमुळे हरवला. आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध धंद्याचा सुळसुळाट. सध्या जर बघायला गेलं तर आष्टी खाकीचा दरारा हप्तेखोरीमुळे हरवला असल्याचे चित्र आहे. शेतातील टाकाऊ अवशेष ही मौल्यवान राष्ट्रीय साधन संपत्ती होऊ शकते. नितीन गडकरी यांचे प्रतिपादन. शेतातील टाकाऊ अवशेषांचा वापर केला तर पिके जाळल्यापासून होणारे प्रदूषण कमी होईल आणि चक्रीय अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.
मोठी बातमी, खरीपाचा पीक विमा जानेवारी अखेरपर्यंत मिळणार. पीक कापणी प्रयोगांचे निष्कर्ष आणि तांत्रिक उत्पादनाची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे सादर करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता याच जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. जायकवाडी प्रकल्पग्रस्त पुनर्वसित गावांसाठी सुमारे 5 कोटींचा निधी मंजूर. आमदार मोनिकाताई राजळे यांच्या पाठपुराव्याला अखेरकार यश आले असून नागरिकांना देखील दिलासा मिळणार आहे. सुमारे 5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. 1.25 लाख लाडक्या बहिणींची राहिली ई-केवायसी अभावी अनेक लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे. राज्य सरकारने ई-केवायसी करण्यासाठी अंतिम मुदत 31 डिसेंबरपर्यंत दिली होती, परंतु अद्याप देखील लाखो महिलांची ई-केवायसी झाली नाही. शेत आणि पाणंद रस्ते योजनेच्या समितीमध्ये 5 प्रगतिशील शेतकऱ्यांचा समावेश. राज्य सरकारचा निर्णय. राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी नवीन आदेश आता जारी केले असल्याचं बघायला मिळत आहे. लाडक्या बहिणींना संक्रांतीची भेट मिळणार. 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारची घोषणा. तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक महत्त्वाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.